आजच्या या कार्यक्रमामध्ये बाबाजींनी खऱ्या अर्थी सर्वांचा ओघवत्या शैलीमध्ये नामोल्लेख केलेला आहे, परंतु ती जबाबदारी माझ्याकडे सोपवल्यामुळे आजच्या गुरुपौर्णिमेच्या औचित्याने पहाटे ब्रह्मवृंदांच्या शुभ हस्ते वंदनीय बाबाजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रींचा अभिषेक हा पार पडलेला आहे। त्यानंतर मंगलवाद्य शहनाई याचा वादक या कार्यक्रमामध्ये गायक, वादक, कीर्तनकार, विनेकरी, भालदार, चोपदार ही सर्व मंडळी उपस्थित होती आहेत। त्यांचे सर्वांचे देवस्थानच्या तर्फे आभार व्यक्त करतो। त्यानंतर आजचे अन्नदाते श्री विजय कुमार सोमानी, प्रवीण कुमार सोमानी, आशिष कुमार सोमानी आणि अनिल कुमार सोमानी या बंधुद्वयाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शेठजींकडनं एक याद नावाला एक त्यांच्या स्वर्गीय पूज्य पिताश्रींच्या काशीनाथजी सोमानी यांच्या प्रेरणेने त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम अन्नदानाचा या ठिकाणी पाडला जातोय। जे अन्नदाते आहेत, त्यानंतर ज्यांनी स्वयंपाक केला ते आचारी, वाढ करणारी मंडळी या सर्वांचे या ठिकाणी आभार। लाईटची व्यवस्था असेल, साऊंड असेल, या मंडळींचे विशेष आभार व्यक्त करतो। आमचे पत्रकार इक्बाल भाई आहेत, सुधीर चव्हाण आहेत, प्रेस फोटोग्राफर आहेत, या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आपले सेवाधारी सुरक्षा रक्षक तसेच सेवाधारी भक्त यांचे विशेष आभार। स्वच्छता सेवक आणि प्रशासनाच्या वतीने पोलीस मंडळी बाहेर आपल्या वाहतूक व्यवस्थेसाठी आहेत, त्यांचे आभार। आजच्या कार्यक्रमासाठी पूजनीय काकाजी या ठिकाणी आहेत, काकी आहेत, बाबाजींनी उल्लेख केला, आमदार महोदयांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत। ज्ञात अज्ञातपणे कोणाचं नाव राहून जाऊ नये, आमच्या छत्रपती संभाजीनगरचे भक्त आहेत, अहिल्यानगरहून आलेले भक्त आहेत, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव या सर्वच परिसरातील सर्व मान्यवर पूजनीय संतांचं, आलेल्या मान्यवरांचं मी स्वागत करतो संस्थांच्या वतीने। बाबाजी मधून आमच्या टाळकऱ्यांना काही विसरल्यागत विचारत होते। विष्णू सहस्रनामाची ओळ असेल, अभंगाचं, बाबांबरोबर बाबाजी एक मिनटं वेळ घेतो। शुक्तालला गेलो होतो आम्ही आणि शुक्तालला गेल्यानंतर हनुमत धाम या ठिकाणी थांबल्यानंतर बाबाजी त्या स्वामीजींना काहीतरी विचारायचे आणि ते स्वामीजी बराच वेळ सांगायचे। असा एक संवाद अर्धा पाऊण तासाचा, एक 5-6 दिवसाचा कालावधीत तो पूर्ण होत होता। शेवटी ते स्वामीजी एकच म्हटले, बेटा ये महाराज जी को पता नहीं, ऐसा नहीं, श्री महाराज जी को ये सब पता है, लेकिन ये पूछते हैं आपके लिए कि आप अलर्ट है कि नहीं, आपका ध्यान है कि नहीं। त्याच पद्धतीनं कीर्तन सुरू असताना अभंगच बाबांनी घेतल्यानंतर अभंगाची ओळ विसरणं शक्यच नाही, परंतु आमचे टाळकरी तेवढे अलर्ट आहेत की नाही यासाठी विचारलं जातं पुढे काय। हे बाबांचं प्रेम आहे, हे बाबांच्या वात्सल्यामध्ये वाढलेली माणसं आहेत। पूजनीय नागरे महाराजांचं एक कीर्तनाची क्लिप बाबाजी मी ऐकली होती, त्यामध्ये त्यांनी असं पंढरपुरात वर्णन केलं की भक्त परिवारात कुणीही आत्महत्या केलेली नाही। नवे आत्महत्या तर काय महाराज, परंतु कुठल्याही सश्रद्ध अंतकरण ज्या ज्या भक्तांचं त्यांच्या जीवनामध्ये अकाली कुठलंही दुःख श्रीगुरूंच्या कृपेने, पूजनीय बाबांच्या आशीर्वादाने आलेलं नाही। बाबांनी हे व्यासपीठ तयार केलं श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपेने। आज आम्हाला मस्तक ठेवण्यासाठी जे पाय तयार झालेत, हा जो प्लॅटफॉर्म तयार झाला, हा एकदम ऐश्वर्य संपन्न असा प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हाला आम्हाला पूजनीय स्वामी जे आहेत हे खऱ्या अर्थी एक आपल्याला सेवेची संधी ज्याला म्हणता येईल, धन्य भाग सेवा का अवसर पाया, का कवीने किंवा कबीर महाराजांची एक रचना आहे, ज्ञान प्रकाश गुरु मिला सही जनी बिसरी जाय, जब गोविंद कृपा करे तब गुरु मिल जाय। एकदा भगवंताची कृपा झाली मगच आपल्याला गुरूंची प्राप्ती होत असते। तर या प्रसंगी मी पुढे जे काही भाग बोललो बाबांकडे न पाहता बोललो, कारण मी संस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यासाठी उभा होतो, परंतु संस्थांच्या घटका अगोदर मी तुमच्यापैकी एक भक्त असल्या कारणाने आपल्या सर्वांची भावना बोलणं गरजेचं होतं। उपस्थितांमध्ये नामोल्लेख सर्वांचे केले, परंतु आमचे देवरे सर माऊलींचे आशीर्वाद घेऊन आलेत, त्यांचे विशेष आभार। तालुक्याचे
माजी आमदार महोदय आले, आदरणीय बाळासाहेब मुरकुटे साहेब यांचे आभार. ज्ञात अज्ञातपणे कोणी राहून गेला असेल त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढे करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार मी आपला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पेटी करा. करा क्षमा हरि ज्ञान देव तुकारा. ज्ञान देव तुकारा झाली समाधान तुमची दिल करण भाविषे मनाई. सर्वांनी कोणी सापडले की आता उठा मनाई नारायण. तुका म्हणे भोग दिला निवारिला लाग उठाविषयी मनाई नाही नारायण. आजी करोने आणि उवाळीते आजी पुराणे नवस धन्य काळ हा दिवस. पहा पहा आजी पुराणे नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाहे पुराणे नवस धन्य काळ हा दिवस. प्रेमास प्रेमारती गोविंदाचे ओवाळीती. प्रेम गोविंदाते ओवाळीते धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. ओवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करते नामा म्हणे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. योगे 28 शोभा पुंडलिका घेरी पर ब्रह्मालेगा. जय देव जय देव जय पांडुरंगा. माई वल्लभाराईचा जय देव जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवून काठी भाषे पितांबर कस्तुर ललाटी. देवा सुरवार नित्य येते भेटे करुण हनुमंत प्रेमे राहते. जय देव जय पांडुरंगा माई राहीच्या वल्लभा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागे माझी स्नानती करते. दर्शन हे अनामाते दया होय शिवाशी नामदेव भावे ओवाळते. जय देव जय देव जय पांडुरंगा. रघुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना. त्रिगुणी अवतार त्रैलोकी राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी नै ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. सर्वाभ्यंतरी तू एक दत्त. भाग्याशी कैची नळे मात. कराई परतरी जय आहे. जन्म मरणाचा पुरणाशी अंत. जय देव जय देव जय
गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव येऊन उभा ठाकला सद्भावी साष्टांग प्रसन्न हो आशीर्वाद दिला जन्म मरणाचा मेरा कबीरा जय देव श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव दत्ता दत्ता ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तो पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा म्हणून दिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे घेतले नाती कोण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवी साधु संग मनोर झाला माझा आरती ज्ञान राजा प्रकाट गुह्य बोले विश्व ब्रह्माचिके राम पायी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवी साधु संग मनोज झाला आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारी जैसे तुकया आभंग आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा सुखिता तुलनेचे ब्रह्म सुखाचे आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा आरती एकनाथा महाराजा समर्थ त्रिभुवन तुझ जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गोज संसार दुःखनाचे महामंत्राचे वेद आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता अनंत गोपाल दासा आरती एकनाथा महाराजा समर्था जगद्गुरु जगन्नाथ एकनाथा आरती सद्गुरु
दुःखी व्याधिग्रस्त पिढीले त्रिविध सापा करुणिया सकळ शांती तोषविले हलोका आरती सद्गुरु राया निष्कलंक जीवन धन्य श्री गुरु राया श्री गुरुदास देवी माता तव चरणावरता आरती सद्गुरु राया ओवाळी ना देवी काया कीर्तनगिरी नाम तुझे अतिशय मूर्तीची छाया आरती सद्गुरु राया भावी लोकांगण भावी वाळीन उठू नका बसा खाली बसा धन्य झालो तव गुण गाता किसनगिरी देवा भाविकांना उद्धरिसे पूर्ण मेघश्यामा गोधेगावी येथे प्रगटोने वंशाभूषविले कुलवंशाचा त्याग करोनी प्रभुला तोषविले दिन रात्री तपते केले बैसोनी प्रवरेला औदुंबराशी पालवी आली काव्य असे सर्वा वरद मिळाला शिवशनीचा ताराया जगता मार्कंडयाने दिधला ठेवा भाग्य तुझे संता दत्तात्रयाने मुक्त के प्रगटोने अव्यक्ता दिगंबर मूर्ती अवधूत दत्त शोभे तव माथा सहज लिलेने अवगुण हरिस आमुचे तू देवा संतपणाचे तेज तळ तव मंगल भावा प्रवरातीरी देवगड क्षेत्री वसवने अवधूता भाविक प्रेमळ धावून दर्शना करिता अपार कार्य करून ठेवी जनतेच्या दाता भूत पिशाच रोगी जरज करते तव हाता तोच आमुचा माता धात अवघा भवहरता श्री गुरुदास ठेवी माथा तव चरणावरता धन्य झालो तव गुणगाथा किसनगिरी देवा धन्य झालो तव गुणगाथा किसनगिरी देवा धन्य झालो तव गुणगाथा किसनगिरी देवा भाविकांना उद्धरशी तू हीच व्हावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी संत संग सर्व का अखंड प्रेमाचा कल्लो पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी चंद्रभागी स्नान पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी विठाला विठाला श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदि देवा कृपाळुवा
केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष शयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरिताक्षिते वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी हेची करीतसे विनवणे भवबंधनी सोडवावे सकळ देवा आदि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषो निमजदावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे रडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहावो जो जे वांछिल तो तेला प्राणिजात वर्षता सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जय अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी द्रष्टा दृष्ट विजय होवावी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेच मज दे आणिक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तो ठेवी या संताशी निरवी हेच मज दे तुझे काही न मागो देवा ऐका आज आपल्या नियमाप्रमाणे भरपूर दिंडे आलेले प्रवरा संगम गळीम आपलं जळका नेवासा बुद्रुक इथून दिंडे आलेले तसेच काल रात्री देवळाली इथून पायी एकाच दिवसात दिंडी इथं आले 7 किलोमीटर अंतर एकाच दिवसात पार केलं ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
किसनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा। ओम नमो इको कमी करा। सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा। चराचर प्रतिपालका राई मातेच्या बालका। ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। किसनगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा। भक्त पालका विश्वंभरा सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। भूत पिशाच निवारका करणी बाधा संहारका। सकल दुख हरका सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। आनंद मूर्ती आनंद घना भक्त प्रिय मनमोहना। दुःख हरता गजानना सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो बोला टाळी वाजवा सर्वजण। सद्गुरु राया नमो नमो। लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्राणदाता। पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरु राया